सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। बरोबर प्रभाग क्रमांक 41 चे मतदार राजा आहे। दादा तुमचं नाव काय? माझं नाव जब्बार बागवान आहे। अच्छा दादा, पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते, सगळ्याच पक्षांनी आखाड्यामध्ये उतरले। काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काय विविध समस्या असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, आरोग्याच्या समस्या असतील किंवा शिक्षणाच्या समस्या असतील, काय तुम्हाला जाणवलं काय या ठिकाणी? इथं सगळ्यात समस्या मोठी ही आहे की इथं जे संध्याकाळचे टवाळखोर पोरं असतात त्यांची समस्या सर्वात जास्त आहे। नागरिकाला या जायला त्रास आहे। ओके। आणि दुसरी समस्या म्हणजे जी रोडचे हे तारा ते अंडरग्राउंड पाहिजे। ओके। पाणी आणि बाकीचं तर व्यवस्थित आहे, संध्याकाळी पाणी येत आहे। पाणीचं टायमिंग आहे 10:30च्या नंतर, थोडं लवकर यावं पाणी, कारण समस्या ही होईल, संध्याकाळी व्यापार धंद्याला जायचं असतंय। अच्छा, तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष आहेत, त्याच्यामध्ये भारतीय काँग्रेस पंजावर आहे, कमळ आहे, घड्याळ आहे, धनुष्यबाण आहे, मशाल आहे, काय वाटतं तुम्हाला की भारतामध्ये सध्याला भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठल्याही पक्षाचं नाव न घेता काहीतरी जातीमध्ये भांडणं लावून कुठेतरी स्वतःचं काहीतरी डाव साधण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटतं का? हे सध्या तर तेच राजकारण चालू आहे सध्याच्या परिस्थितीत, पण ह्याला तोंड देता फारुखभाई इनामदार 100% चारही उमेदवार त्यांचे निवडून येतील, मला 100% खात्री आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। चला आपलं पुढे जाणून घेऊया अजून। क्रमांक 41 चे उमेदवार राजा आहेत। दादा तुमचं नाव काय? माझं नाव सोबान शफी शेख। अच्छा, काय वाटतं तुम्हाला पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते, तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या रस्त्यावर काय अडचणी समस्या आहेत? अडचणी म्हणजे हे बघा, हे असं गल्ली बारकी झाली आहे, पहिले चांगली मोठी होती आणि हीच गल्ली नाही, प्रत्येक गल्लीला असं त्रास आहे आणि काम झालेलं नाही असं वाटतंय। ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाणी, ड्रेनेज लाईन तर अख्खी खराब झाली, चोकअप झालेली आहे। अच्छा। आणि ते नवीन बनवायला आम्ही गेलो होतो फारुख इनामदारकडं, ते म्हणले ही निवडणूक झाली नंतर जानेवारीला करणार। आता आम्ही निवडणूक झाल्यानंतर एकदा त्यांना विचारणार, निवडून आल्यानंतर बघू काय बोलते। अच्छा, काय वाटतं तुम्हाला, पंजा निवडून येईल का, घड्याळ निवडून येईल का, धनुष्यबाण निवडून येईल? आता त्याच्यामध्ये काय एवढा अनुभव नाही अनुभव, पण तुमचं रस्त्याचं काम झालं पाहिजे, गल्लीचं काम झालं पाहिजे, पब्लिक सेवा इथलं काय झालेलं नाही तेवढं म्हणायचं आहे। अच्छा, मग भारतीय जनता पार्टीचे पाठीमागे सरकार त्यांनी काम नाही केलं का तुमच्याकडे? मोठं काम तर काय नाही केलेच नाही, म्हणजे ते बोगदा आहे ना, इथं एक रस्ता आहे बघा सरळ गेलेले, ते तर आज दूरच झालेले। अच्छा, मग त्याच्यावर ट्रॅफिक होती। अच्छा, आणि ही रोडवरती तर लय ट्रॅफिक आहे संध्याकाळी तर आताच दिवसात ट्रॅफिक आहे, रात्रीचं कसं राहणार आहे? हा, तर काय करायचं हे लोकांच्या हातामध्ये, हा रस्त्याचं काम झालं पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे। निवडून कोण येईल पण आता ते तारखेला भेटाल। ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 41 मधले नवयुवक आहेत, जे युवक पुढील काळामध्ये कुठेतरी भारतासाठी किंवा हिंदुस्थानच्या भविष्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील यात शंका नाही। आपल्याबरोबर या ठिकाणी दादा आहे। दादा तुमचं नाव काय? सिद्दीक शेख। अच्छा, काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी दंड थोपटलेत, मी निवडून येणार, हे निवडून येणार, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रभागामध्ये जी कामं आहेत ती कोणी केली आणि तुमच्या मनामध्ये काय चाललं? हमारे प्रभाग में जो जिसने काम किए, हमारे नज़र में जो लोग हैं वो तो हमारे चाचा है। क्या नाम है उनका? शमशुद्दीन भाई। क्या उनका निशान क्या है? उनका इशारा पंजा है। अच्छा। और हमको जहाँ तक लगता है आएगा तो सिर्फ पंजा ही आएगा। अच्छा, आणि वो तुम्हारे प्रभाग में पीने का पानी, ड्रेनेज लाइन, कचरे का जो है वो काम किसने ज़्यादा किया है? पहले थोड़ा प्रॉब्लम था ड्रेनेज लाइन वगैरह का, तो हमने चाचा को बात भी करके सब वो अभी सब ठीक हो गए, सब प्रॉब्लम सॉल्व हो गया, पानी भी आता है, डेली साइड का भी सब हो गया है क्लियर। चाचा का वैसे हो गया है। तुम विजय दगड़े को पहचानते हो जो पंजाब के ऊपर खड़े हो? हाँ, पहचानते हैं ना। वो भी आएंगे चुन के? आएंगे वो इंशाल्लाह, चुन के वो भी आएंगे। अच्छा, तुमको क्या लगता है बच्चा? हमको भी लगता है कि आएंगे तो शमशुद्दीन भाई इनामदारी आएंगे, और उनके साथ जो चार जो उम्मीदवार है पंजाब, हाँ पंजा, वो भी आएंगे, चारों आएंगे। विजय जो है दगड़े, उनके बारे में क्या कहना है? नया है, काम अच्छा करते हैं, क्या लगता है?
हाँ, यहाँ पे बहुत समस्या थी पहले, पानी के वगैरह, गटर के, बारिश में सब भर जाता था। हमने उनसे बात भी की, इंशाल्लाह उन्होंने सब ठीक कर दिया अभी, और हमको लगता है आगे भी वो करते आएंगे काम, जिस तरह उन्होंने अभी किया है। अच्छा, जो इधर का जो है मोहल्ला, छोटे छोटे गली है, तुमको इधर गार्डन वार्डन है क्या? गार्डन वगैरह तो नहीं है। क्यों नहीं गार्डन? कौन है कारण इसके लिए? इसके लिए कारण तो इसके लिए भी है, जब चाचा उभर के आएंगे तभी इसका कारण निकलेगा ना, मतलब जो गार्डन वगैरह बनेगा, जो बच्चों की भारतीय जनता पार्टी जो है, उन्होंने पहले 5 साल में उनकी सत्ता थी, उन्होंने कुछ काम नहीं किया इधर। किया ना, डिलीस वगैरह का पानी वगैरह किया ना, अभी बताया जो मैंने। अच्छा, लेकिन अभी तुमको लगता है कि पंजा आएगा? हाँ, पंजा ही आएगा। तुमको क्या लगता है? हाँ, पंजा आएगा। बच्चा, तुमको क्या लगता है? तुम्हारा नाम क्या है? अरमान नाम है। अरे क्या, कौन आएगा? ये चाहेगा पंजा। हाँ, अच्छा, कौन आएगा रे? पंजा आएगा, पंजा। विजय दौड़े का पहचान था क्या? हाँ, वो भी आएगा। ओके, चलो। दादा, तुम्हारा नाम क्या है? जिशन शेख। क्या आएगा? पंजा आएगा। क्या आएगा? क्या आएगा? पंजा आएगा। पंजा आएगा। पंजा आएगा। ओके, चलो, अभी ये जो है यंगर जनरेशन ने बताया है कि क्या होने वाला है इधर, देखते हैं। प्रभाग क्रमांक 41 का जो लोगों का राय है हम जान रहे हैं। अभी जो नए नए बच्चे हैं उन्होंने बताया है कि इधर आएगा तो पंजा आएगा। धन्यवाद।